आज काहीतरी ह्यांची फरमाईश होती की मटक्यामध्ये दही लावायचं. बरं म्हणलं चालते की. मग मटक्यात दही लावायचं म्हटल्यानंतर तर मटकं नको आहे आपल्याकडे. मग मस्तपैकी मी बाजारात येताना एक मटकं घेऊन आली. मटकं घेऊन आली की त्याला मस्त स्वच्छ धुतलं. असं पाणी भरून टच्च ठेवलं. पाणी भरून ठेवलं की त्याला 2 दिवस असंच ठेवलं. 2 दिवस असं ठेवून झालं की म्हणलं चला आता ह्याचं काम झालेलं आहे. मग मस्त स्वच्छ धुवून वगैरे घेतलं. धुवून घेतल्यानंतर आता ह्याला कसं होतं की स्वच्छ धुतल्याशिवाय ह्याच्यातलं पाणी काढल्याशिवाय आपल्याला दही लावता येतं. मग आधी काय करावं लागतं माहिती का, ह्याच्यामध्ये इरजण टाकण्यासाठी आधी त्याच्यामध्ये दही टाकावं लागतं मटक्यामध्ये. दही टाकायचं आणि ह्यांची आऊंची फरमाईश होती की आता कसं लावणार. मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे लावलं. आधी मटक्याला काय केलं, मस्त कडला वगैरे आतून हात लावून हातानं मस्त दही असं पसरून घेतलं. दही पसरून घेतलं. आता म्हणले ह्यांना विचारलं कशामुळं असं होतं. हे म्हटले सगळीकडे दही लावल्यानंतर छानपैकी दही असं मुरतं. म्हणलं ठीक आहे. आता ती टाकल्यानंतर त्याच्यामध्ये काय केलं, पत्त्यावर दूध टाकलं. दूध अर्धा ते 1 लिटर टाकलं होतं मस्तपैकी का. आणि दूध टाकतानाच पोरांचं चालू होतं आम्हाला खायचं म्हणलं चालते की. लेकरांना म्हणलं की आपण काय नाही म्हणू शकत नाही. म्हणलं बाहेरच्यापेक्षा घरातलं खाल्लेलं बरं. हो का. आता दह्याला लावून मस्तपैकी हलवून घेतलं. आता झाकण टाकून ठेवायचं आणि बघायचं 1-2 तासानंतर की आपलं दही कसं झालं. तर मी काय केलं होतं, संध्याकाळी लावून ठेवलं होतं आणि 5-6च्या दरम्यान. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी पाहिलं. दुसऱ्या दिवशी पाहते तर काय बघते तर काय आता मटक्यामध्ये काय झालं आणि काय नाही. बघा तुम्ही बघा आता 2 तासानंतर बघावं म्हटलं तुम्हाला केलं आहे पण कशाचं मला दुसऱ्याच दिवशी लक्षात आलं. मग त्यावर बघते तर काय मटक्यातलं दही अर्ध्याला अर्धं पार झालं. आता हे माखनचोर कोण आहे तर आमच्या घरातले 2 पिल्लू. एक आहे आमचं बारकं आणि एक आहे मोठं. दोघांनाही आवडतं म्हणून खाल्लं म्हणजे चलते जाऊ द्या खाल्लेले काय. तर बघा कसं झालं मस्तपैकी दही जर झालं तर सांग.